सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 150 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अर्जुन चिडून ऑफिसला गेला आणि त्यानं अतुलला खूप झापलं. नॉनसेन्स, डफर, फूल. तुला काय गरज होती हे सगळं तन्वीला सांगायची? त्यामुळे ती किती टेन्शनमध्ये आली आहे माहीत आहे का तुला? अतुल म्हणाला, बट अर्जुन सर, त्या आणि आम्ही दोघेही तुमची काळजी वाटली म्हणून बोललो ना. अर्जुन म्हणाला, तुम्ही मला आज ओळखता का? मला माझी काळजी घेता येते आणि माझ्या कामात इंटरफेअर केलेला मला आवडत नाही. अतुल म्हणाला, पण सर. आणि अर्जुन त्याला आवाज चढवून म्हणाला, अतुल, इथं मी बॉस आहे आणि तू एम्प्लॉई आहेस. एम्प्लॉईसारखं राहा. सो डोंट क्रॉस युअर लिमिट्स. मला कामात ढवळाढवळ करायची नाही. मला सल्ले द्यायचे नाहीत. मी सांगेल तेवढंच करायचं आणि त्याचाच तुला पगार मिळतो. आता अर्जुन तर फार चिडला होता. रागाच्या भरात तो काय बोलतोय हेही त्याला कळत नाही आणि त्याचं हे बोलणं अतुलच्या जिव्हारी लागलं. तो हर्ट झाला, पण काही न बोलता गुपचूप म्हणाला, येस सर, आय एम सॉरी, रिअली सॉरी. मी तुमच्या कामात इंटरफेअर केलं. सॉरी. तुम्ही बॉस आहात आणि मी नोकर हे मी कधीच विसरत नाही, पण तुमच्या काळजीपोटी हे मी विसरलो. पण यापुढे मी लक्षात ठेवीन सर. असं म्हणून अतुल बाहेर गेला आणि अर्जुनने चिडून टेबलवरचा पेपरवेट उचलून समोरच्या विंडो ग्लासवर टाकला. तसा विंडो ग्लास खळकन तुटली आणि मोठा आवाज झाला आणि बाहेरचा सगळा स्टाफ घाबरला. सगळ्यांनी थक्क होऊन अर्जुनच्या केबिनकडे पाहिलं आणि अतुलही तिथेच होता. त्याने मात्र सगळ्यांना कामावर लक्ष द्यायला सांगितलं आणि म्हणाला, यू कॅरी ऑन युअर वर्क. तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. काहीही झालं नाही. आणि अतुल पुन्हा कोड्यात पडला की आता अर्जुन सरांबद्दल तन्वी मॅडमना सांगू की नको. पण सांगितलं आणि ते पुन्हा चिडले तर? आता अर्जुन तर खरंच खूप चिडला होता. त्याच्यातला जमदग्नी पुन्हा जागा झाला होता. लंच ब्रेकमध्ये अतुल नेहमीप्रमाणे त्याची वाट बघत होता, पण अर्जुन लंचसाठी आला नाही आणि अतुलने सुद्धा त्याला बोलावलं नाही आणि अर्जुनने लंचसुद्धा केला नाही, म्हणून अतुलनेही लंच केला नाही. खूप मैत्री होती दोघांमध्ये, पण तरीही अतुलने कधीच त्याची मर्यादा ओलांडली नव्हती. तो कायम त्याची काळजीच करायचा आणि योग्य सल्ला द्यायचा. कधीही त्याला फक्त अर्जुन अशी एकेरी हाकसुद्धा त्यानं मारली नव्हती. आता अर्जुनने 1-2 वेळा कॉफी मागवली आणि ती सुद्धा पिली नाही. उलट तो पिऊनवरती चिडून ओरडला, अशी करतात का कॉफी? नॉनसेन्स. असं म्हणून कॉफी परत पाठवली. कॉफी तर चांगलीच होती रोजच्यासारखी, पण अर्जुन सरांची मनस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्याला काहीच गोड वाटत नव्हतं आणि मनस्थिती चांगली नसली की आजूबाजूची परिस्थितीसुद्धा चांगली वाटत नाही. आता दुपारपर्यंत तरी काहीच नव्हता बोलला. इकडे घरी तन्वी विचार करत होती की काय करावं. अर्जुनला कसं अडवावं दिल्लीला जाण्यापासून. त्यानं तर चंगच बांधला होता. लहान मुलासारखा करत होता तो. जितकं त्याला अडवेल तितकाच तो त्या दिशेला आकर्षित होत होता. मुळात अर्जुनचा हा स्वभावच होता. ज्या गोष्टीला सगळे करायला घाबरायचे तीच गोष्ट तो नेमकी करायचा. आगीशी खेळणं हा तर त्याचा आवडता छंद. मग तन्वीने त्याला इमोशनल ब्लॅकमेल करायचं ठरवलं आणि तिनं आता ठरवलं की ती आता आर्यनला घेऊन कुणालकडे जाणार. म्हणजे तरी अर्जुनवर काही फरक पडतोय का बघू. आणि तन्वी अर्जुनवर रुसून कुणालच्या घरी निघून गेली, कारण अर्जुन तिच्याशिवाय राहणार नाही हे तिला माहीत होतं. तो तिचं ऐकेल असं वाटलं तिला. आणि तन्वीला अशी घर सोडून आलेली पाहून कुणाल काळजीत पडला. पण तन्वी त्याला म्हणाली, नको काळजी करूस, मी पाहते काय करायचं ते. तो ऐकेल माझं. कुणाल म्हणाला, तनू, आर यू शुअर? यावेळी अर्जुनवर काही फरक पडेल तुझ्या घर सोडून येण्याचा? ती म्हणाली, कुणाल, आय होप की तो ऐकेल. आणि मी बोलून काही फायदा नाही झाला म्हणून मी हा डिसिजन घेतला. तो म्हणाला, पण तन्वी, तो आणखीन जास्त चिडेल. मग काय करायचं? ती म्हणाली, मला माहीत आहे तो आणखीन जास्त चिडणार आहे, पण मी तरी काय करू कुणाल? त्याला कुठेतरी अडवणं गरजेचं आहे.
आणि त्याला हे समजलं पाहिजे की आता त्याच्यासाठी त्याची फॅमिली जास्त इम्पॉर्टंट आहे. आम्हाला त्याला गमवायची भीती वाटते, पण त्याला कशाचीच भीती वाटत नाही. काय करू मी त्याचं? मलासुद्धा खूप बोलला आहे तो, असं म्हणून तन्वी निराश झाली. कुणाल म्हणाला, मी बोलू का त्याच्याशी? ती म्हणाली, नको, तो आधीच चिडला आहे तुझ्यावर. मला तू सगळं सांगितलंस म्हणून, आणि त्यात तू त्याला बोलायला गेलास तर आणखीनच चिडेल आणि अतुलवर सुद्धा चिडला असणार, मला माहीत आहे. पण तू नको काळजी करू, मी बघते. कुणाल म्हणाला, तन्वी टेक केअर. अर्जुन जरी बदलला असला तरी त्याच्यातला जुना अर्जुन अजून संपलेला नाही, कारण तूच त्याला संपू दिला नाहीस. सो बी केअरफुल. आता रात्र होता होता अर्जुनचा राग कमी झाला होता. अर्जुन घरी आला, पण त्याला हे माहीत नव्हतं की ती खरंच आर्यनला घेऊन घर सोडून गेली. तो बेडरूममध्ये आला आणि त्यानं पाहिलं की आर्यन कुठेच नाही. त्यानं तिच्या नावानं नेहमीप्रमाणे हाक मारायला सुरुवात केली, तनू, तनू, आर्यन, व्हेअर आर यू? आणि काहीच प्रतिसाद नव्हता आणि तो काळजीत पडला. कुठं गेली असेल तन्वी? ती खरंच घर सोडून गेली की काय? ओ नो, किती हट्टी आहे ही, असं म्हणत त्यानं नोकरांना विचारलं, तन्वी मॅम कुठे आहेत? नोकर म्हणाली, सर, मॅम आर्यन बाबाला घेऊन निघून गेले आहेत. गिरीशला माहीत आहे सगळं. अर्जुननं गिरीशला हाक मारली, गिरीश, कम फास्ट. तू तन्वी मॅडमना कुठं सोडलं? असं जरबेच्या आवाजात म्हणाला. आणि गिरीश घाबरून म्हणाला, सर, मॅडम त्यांच्या माहेरी गेल्या आहेत. मी त्यांना तिथंच ड्रॉप केलं. आणि अर्जुन त्याला म्हणाला, तुला मला इन्फॉर्म करावं असं वाटलं की नाही? टेल मी. आणि गिरीश आता घाबरला. तो म्हणाला, सर, मॅडम म्हणाल्या चल, मग मी गेलो. आणि अर्जुन सौम्य पण फार धारधार आवाजात म्हणाला, गिरीश, तू इथे किती वर्ष झालं नोकरी करत आहेस? गिरीश खाली मान घालून गप्प बसला. अर्जुन पुन्हा आवाज चढवून म्हणाला, आय टॉकिंग विथ यू. गिरीश, टेल मी द ॲन्सर. आणि गिरीश घाबरून म्हणाला, सर, मोर दॅन 3 इयर्स. 3 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली. आणि अर्जुन म्हणाला, गुड. मग तू मला चांगलंच ओळखतोस ना? मी तुला नोकरीवर ठेवला आहे कारण तू माझ्याशी प्रामाणिक राहशील म्हणून. आणि माझ्या रूलच्या बाहेर गेलेलं मला चालत नाही, तुला माहीत होतं ना? तुझं काय काम होतं? तन्वी जिथे कुठे जाईल त्याची इन्फॉर्मेशन मला मिळायला हवी सगळ्यात आधी. मग तू का नाही दिली? तू तुझ्या कामात चुकला. आता गिरीश घाबरून म्हणाला, सर, तन्वी मॅडमच म्हणाल्या की सांगू नको. अर्जुन म्हणाला, म्हणजे तू तिचं ऐकणार का आता? तन्वी मॅडम म्हणाल्या तरी तुझ्या ड्युटीचं काय? आता गिरीश गप्प बसला. त्याची तर या वाघ आणि वाघिणीच्या मध्ये चांगली चटणी झाली होती. नक्की ऐकावं कुणाचं? आणि अशीच चटणी त्या सगळ्यांची होते जे या दोघांशी रिलेटेड आहेत. आता अर्जुन थोडा सुखावला की तन्वी कुणालच्या घरी आहे हे ऐकून आणि सुखरूप आहे. तो गिरीशला म्हणाला, तू तन्वी मॅडमना घरीच सोडलंस ना? आणि त्या आत गेल्यावरच तू निघून आलास ना? तो म्हणाला, हो सर, मी स्वतः त्यांना ड्रॉप केलं आहे. आता अर्जुन पुन्हा बेडरूममध्ये आला, पण ती बेडरूम त्याला खायला उठत होती. आर्यनची त्याला खूप आठवण येत होती आणि त्याहीपेक्षा जास्त त्याच्या हॉट बेबी डॉलची. अर्धा तास झाला, 1 तास झाला, तो खूपच एकटा पडला होता आणि त्यानं फोन उचलला आणि तन्वीला डायल केला, पण तिने फोन घेतला नाही. ती त्याच्या फोनची वाट बघत होती. रिंग वाजत होती, ती फोनकडे बघत होती, पण उचलत मात्र नव्हती. तनू, प्लीज पिकअप द फोन बेबी, आय कांट स्टे हिअर विदाउट यू अँड माय बेबी, असं अगतिकपणे म्हणत होता. तनू, प्लीज फोन उचल, मी नाही राहू शकत इथे तुझ्याशिवाय आणि आर्यनशिवाय, असं अगतिकपणे होऊन अर्जुन म्हणत होता. पण ती फोनच घेत नव्हती, कारण नाक दाबल्याशिवाय अर्जुन सरांचं तोंड उघडणार नव्हतं. त्या वाघिणीला हे चांगलंच माहीत होतं की काय केलं म्हणजे तिचा वाघ काबूमध्ये येतो. अर्जुन म्हणाला, तनू, किती हट्टी आहेस ग, तू खरंच गेलीस मला सोडून. पण मी तुला कसं सांगू की यावेळी माझं दिल्लीला जाणं फार गरजेचं आहे. आय हॅव टू गो धिस टाईम. तू म्हणत असशील तर यापुढे मी नाही जाणार, पण यावेळी जावंच लागेल त्याला अडवायला, कारण तो खन्ना हे प्रोजेक्ट मंजूर करून घेऊन किती जणांच्या जीवाशी खेळेल याची कल्पना नाही करता येणार. आणि तू म्हणतेस तेही पटतंय मला. अर्जुनने आता कुणालचा फोन लावला.
तसा कुणालने घाबरतच फोन उचलला आणि अर्जुन म्हणाला, कुणाल, वेअर इज तनू? कुणाल म्हणाला, ती तिच्या रूममध्ये आहे अर्जुन. अर्जुन म्हणाला, आणि आर्यन कसा आहे? कुणाल म्हणाला, तो झोपला आहे. अर्जुन म्हणाला, बघितलंस, काय गरज होती तिला सगळं सांगायची? आपली बहीण किती रागीट आहे हे माहीत आहे ना तुला? कुणाल आता गप्प बसला, कारण कशाला उगीचच या नागाच्या शेपटावर पाय द्या. कारण आधीच तन्वीने त्याच्या फण्यावर पाय दिला होता आणि त्याला डिवसला होता. आणि मी जायचो त्याला काहीतरी बोलायला, आणि हे नवरा बायको होणार एक, आणि पुन्हा माझा त्यांच्यामध्ये फालुदा व्हायचा. आणि अर्जुननं त्याच्या मनगटावरच्या घड्याळात पाहिलं. 10:30 वाजले होते आणि त्याला ऑर्डर सोडत म्हणाला, कुणाल, माझा मेसेज दे तिला आत्ता. मी पुढच्या 20 मिनिटात तिथे येतोय तिला घ्यायला, आणि ती मला रेडी हवी आहे. जर ती नाही आली तर बघच. गॉट इट? आणि कुणाल घाबरला. आत्ता मेलो. ती काही जाणार नाही आणि हा काही ऐकणार नाही. इकडे आड आणि तिकडं विहीर अशी अवस्था कुणालची झाली. आणि 30 ते 40 मिनिटांचं अंतर हा 20 मिनिटात पार करणार म्हणजे कसा येणार आहे कुणास ठाऊक. ओ नो. आता तो नेहमी म्हणायचा, तन्वी सेव्ह मी अर्जुनपासून, आणि आता आज म्हणाला, ओ गॉड सेव्ह मी या तन्वी आणि अर्जुनपासून. आता अर्जुनने कारची चावी घेतली, गाडी स्टार्ट केली आणि तुफान वेगानं गाडी चालवायला सुरुवात केली. त्याच्या गाडीचं स्पीड इतकं होतं की हवासुद्धा चिरत होती असं वाटत होतं. आणि इकडे कुणाल तन्वीच्या रूममध्ये गेला आणि आर्यननं रडून गोंधळ घातला होता. त्याला यावेळी त्याचे डॅड हवे असायचे. तन्वी समजावून दमली, कुणालसुद्धा समजावून दमला, रियासुद्धा कंटाळली, पण आर्यन काही केल्या राहतच नव्हता. तन्वी म्हणाली, बघ कुणाल, तो एक तसा आणि हा एक असा, कोणीच माझं ऐकत नाही, काय करू रे मी? आर्यन स्टॉप इट बेबी असं रडकुंडीला येऊन म्हणत होती, पण आर्यन ऐकतच नव्हता. नुसता रडून 20 ते 25 मिनिटं त्यानं गोंधळ घातला होता आणि घर डोक्यावर घेतलं होतं. या गोंधळात कुणाल तन्वीला सांगायचं विसरला अर्जुनचा निरोप, आणि शार्प 20 मिनिटात अर्जुनची गाडी सुभेदार मेन्शनच्या बाहेर थांबली. आर्यनचा आवाज ऐकून तो धावतच पायऱ्या चढून गेला आणि त्यानं बेडरूममध्ये जाऊन तिच्या हातातून आर्यनला घेतला. आणि लबाड आर्यन शांत झाला. तशी तन्वी अर्जुनला बघून शॉक झाली, पण बोलली मात्र काहीच नाही. तो नक्की येणार याची तिला खात्री होती, पण या टाईमला येईल असं तिला वाटलं नाही. त्या बाप लेकाचा बॉन्ड खरंच खूप मजबूत होता. आता अर्जुननं तन्वीकडे बघत बघत आर्यनला झोपवला आणि एक तिरका कटाक्ष कुणालकडे टाकला. आणि कुणाल, रिया त्यांच्या रूममध्ये सटकले, कारण इथं यांच्या रूममध्ये आत्ता भूकंप, ज्वालामुखी, चक्रीवादळ, सुनामी आणि धरणीकंप सगळं एकाच वेळी येणार होतं. आता अर्जुन सरांचा अख्खा दिवस तर सगळ्यांना रागावण्यातच गेला होता. आता रात्र कशी जाते हे कळलंच पुढच्या एपिसोडमध्ये. पण तुम्हाला काय बघायला आवडेल, वॉर या प्यार? कमेंट्स करून नक्की सांगा.